दोन्ही डोळ्यांना लावा वाज घ्या आणि पूजन पूर्व निर्माल्य उत्तर दिशाया विसृज्य पुनरपि पुष्पम. हॅलो एव्हरीवन. पूजा सुरू झाली आतमध्ये खूप केव्हाच आवाज येत असेल आणि आम्ही इकडे काही ना काही आपलं सुरू आहे. यू कुर्ता. अरे हा स्टार्ट जरा व्यवस्थित नाही झाला कारण पूजा कसली आहे हे सांगायला लागेल. सो मी दाखवते. हे आमचं नवीन घर आणि आमच्या नवीन घराचा वास्तू आहे आज. या दोघांनी अशा न्यू एकदम सारखे कुर्ते घातले हे सगळे. आता मी पटापट काय ना काही सुरू आहे आमचं. पण मस्तवाली फिलिंग येत आहे. आणि आता आम्हाला आमच्या ब्राह्मणांनी सांगितलं आहे की दूध गॅसवर ठेवायचं आणि ते उतू जाऊ द्यायचं. आवाजच नसेल येत आपला आणि फॅन पण ऑन आहे. ठीक आहे, जर आवाज नाही आला तर मग मी हे करून टाकेल, व्हॉइसवर करून टाकेल. मी इकडे सिलेंडर लावता. आम्ही किती सारं सामान कालपासून आणून ठेवलं आहे. हा सगळा कचरा झाला आहे आणि आमच्याकडे उद्या कार्यक्रम आहे जेवणाचा. स्वतः हे सगळं साफ पण करायला लागेल. पण आम्ही खूप सकाळची पूजा आहे. आता फक्त मला वाटतं 7:30 वगैरे झाले आणि अर्धी पूजा होत आली आहे. सो सकाळची पूजा आहे, सगळं काय निपटून जाईल आणि मग आम्ही क्लिनिंग करू वगैरे सगळं. आणि बस मी तुम्हाला थोड्या वेळाने पूजा दाखवते. दूध ठेवते गॅसवर आणि मग पूजा दाखवते. हे लागलं आहे सिलेंडर. आम्ही आमच्या घराचा फर्स्ट गॅस ही दूध उकळत आहे कारण की नंतर आम्हाला बनवायचं आहे खिचडी. कारण की पूजेसाठी म्हटलंय आम्हाला का खिचडी बनवा. तर थोडीशी खिचडी बनवायची आहे आणि स्नेहल त्याच्या आधी बनवत आहे, उकळत आहे दूध. सुचत नाही कारण अर्धे भांडे नवीन ओटा, नवीन स्नेहल. सो इकडे पूजा सुरू आहे. सगळेजण इकडे पूजेत बिझी आहे आणि दादा इकडे काहीतरी करत आहे. का करत आहे? तोरणची तयारी करत आहे. हा याचा कुर्ता, हा माझा कुर्ता. सेम. आता मी हार लावणार होते तेव्हा सुरूच आहे आणि आता हे हार लावत आहे तो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे आम्हाला. आम्ही एक आणलाय ध्वज. तो आम्हाला लावायचा आहे वरती टेरिसवर. अरे हा ते तर आलं सगळ्यात इम्पॉर्टंट. सो इकडे असं दूध उकळायला ठेवलं आहे. हे लोक विटा जमा करत आहे यज्ञ करण्यासाठी. हे माझे काका. गेलं पण ते बर्नरवर गेलं पूर्ण. चला हे एक काम मोकळं झालं. असे वा दोघे बापरे बिलकुल एका सोबत पलटले रे तुम्ही सारखे कपडे घालून. चला टोपीवाले बाबा नमस्कार करा. बघा माझी मम्मा कशी दिसताय. गजरा वगैरे घातलंय. बघ खूपच मस्त दिसत. नवीन साडी. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं ही साडी इतकी सुंदर दिसेल पण खूपच सुंदर दिसते. पण फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये खूप वेगळे दिसत आहे का रंग. हा असा हिरवट रंग आहे आणि ब्लूइश दिसत आहे जरा.
गंधाक्षरांतवाणी समर्पयामि कटिपतिकलशं स्थाप्य कलशाला हात लावा सर्वोपचारार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि तुलसीदलपत्रं समर्पयामि हात घालून द्यायचा सर्वोपचारार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि कुकीफलं समर्पयामि तांबूलं वैष्णव विक्रीणावः इखमुर्जगोषध करतो थोडे थोडे अक्षरा हात राहायचे नारळावर ओम तुम्ही हाताला हात लावायचा ओम वर्धिने नमः वायामि हिं वरुणाय नमः वायामि हुं ब्रह्मणे नमः वायामि ओम रुद्राय नमः वायामि ओम विष्णवे नमः वायामि ओम महे नमः वायामि ओम नदीभ्यो नमः। सो इकडे कुकर लावलाय आता कुकरमध्ये काय उडदाच्या डाळीची खिचडी आणि भात दोन्ही गोष्टी माझा आवाज बसलेला आहे कारण ही सकाळ सकाळ आणि सकाळ सकाळ माझा आवाज असाच असतो रोज सो माझा आवाज घेतेही आहे की नाही आय डोंट नो पण जर का नाही आला तर मग मी व्हॉइसवर करेल याच्यात आणि आता बस गृहप्रवेश होत आहे सो मी त्याचा आता क्लिप टाकते तसं करा दोन इथे एक मारून द्या तिथं वरती दोन मारा असं ऍडजस्टिंग करा कसं वाटत आहे पप्पा कसं वाटत आहे दोघांनी एकच ड्रेस घातला बराबर तालिया काय म्हटला मजा आहे पूजेची मजा म्हणजे मजा तुम्ही देवांचं हो ब्राह्मणा म्हणायचं मह्यम सह कुटुंबिने महाजनाय नमस्कुर्वनाय आशीर्वचन अपेक्षमानाय अद्य करिष्यमाणाय संकल्पिते कर्मणि म्हणायचं अस्मिन नूतन गृहे चिरकाल निवासार्थ सुख समाधान प्राप्तये ब्राह्मण अनुज्ञतेन अहम गृहम प्रवेशामि मी जेव्हा प्रवेशस्व म्हणेल तेव्हा तुम्ही हात पाय टाकायचं पहिले नंतर तुम्ही ठीक आहे प्रविशस्व रुचम वाचम प्रमदे मनोमयजुरावे सावप्राणं प्रपदे स्वागुण्यासं योमयि प्राणापानौ यमेन्द्रं चक्रोदयं किती घाण बनवला पण ठीक आहे दिवा बनवून पहिल्यांदा भात झाला का झाला भूकही लागली कॉंग्रॅच्युलेशन माझ्या नवीन घर घे तुला पण कॉंग्रॅच्युलेशन तुझं पण नवीन घर संभवं नमामि हेनं सोमं शम्भं मुर्गुडभूषणं सोमाय स्वाहा धरणी गर्भसम्भूता विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्ति अस्तं मंगलं रमाम्यं भूमाय स्वाहा धरणी गर्भसम्भूता विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्ति अस्तं मंगलं रमाम्यं भूमाय स्वाहा ओम प्रियंको कलिका श्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्य सौम्य गुणापेतं तं बुधं प्रमाम्यं बुधाय स्वाहा प्रियंको कलिका श्यामं रूपेण प्रतिमं सौम्यं
स्वाहा म्हटलं की तू पठायलाच पाहिजे. स्वाहा त्याला आतापर्यंत दोनदा लावण्यात आलं. अभि बघा कसा धूर झालाय आता. अभि तर फोटो काढता थांबतच नाही. परत धूर बघा धूर. तिची फोटो काढण्याची टेक्निक. स्वाहा. हा आमचा फोटोग्राफर बघा मध्ये मध्ये मस्त मस्त फोटो काढत आहे. पण मी याची मस्त एक रील बनवणार. कॅमेरा फिरवला याने. स्वाहा 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 स्वाहा. दोघांनी नवीन नवीन वेगवेगळे सेम कुर्ते आणि वेगवेगळे कलर्स. हा काहीतरी करत आहे हे लोक बघा. हा आमच्याकडला बुड्ढा. अरे हा हे तर दाखवलंच नाही. लाभ हा मोठ्या. अंदर पूजा चल रही है आणि और हम यहाँ पे मेडिटेशन करते हैं. हळूहळू आता ही आम्ही घराला काय धार टाकायची अशी पाण्याची. आणि हा इकडे झेंडे लावत आहे वरती कुठेतरी. मी पण चालली यांच्यासोबत. मी चालली यांच्यासोबत धार टाकायला. हा बघ अभि. हा बघ इकडून काय म्हटलं. जागा नव्हती ना. अरे काटे इकडे. आपला दुपट्टा घ्या. गंधम समर्पयामि. याची पूजा. या ठिकाणी आपला वास्तूचा कार्यक्रम झालेला आहे. तर अशी झाली आमची पूजा. ही बघा इथे मांडली आहे. थोडंसं असं क्लीन केलं वगैरे मी. भरपूर काय केलं. आणि माझा आवाज आता बसला आहे म्हणून मग मी व्हिडिओ तो कंटिन्यू शूट नाही केला. आणि आता भरपूर सारं सामान झालं आहे. छोटं करता खूप सारं काय आणून ठेवलं आहे घरात. आणि आता फायनली फक्त म्हणजे आजपासनं या घरात आम्ही राहू. या घरातला फर्स्ट डे खूप सुंदर आहे. आणि आज अक्षय तृतीया आहे. सो अक्षय तृतीयेला ही पूजा झाली आहे. आणि आजचा दिवस खरंच खूप सुंदरच होता. त्याच्यामुळे आम्ही आजपासून स्टार्ट केलं. आणि आता आमच्याकडे थोडंफार काय काम करणं सुरू आहे. म्हणजे फिल्टर लागत आहे. मग काय छोटे मोठे सामान आणत आहे वगैरे. सो आपण आता हा ब्लॉग इथेच एंड करू. आणि आता मी परत नवीन ब्लॉग शूट करेल उद्याचा. कारण आमच्याकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम पण आहे. म्हणजे जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर त्या सगळ्यासाठी आमचे भरपूर पाहुणे येईल. खूप सारे क्लोज रिलेटिव्स क्लोज फ्रेंड्स वगैरे सगळे येणार. सो मग मी नंतर तो ब्लॉग शूट करेल आणि मग नंतर तो टाकेल. सो तुम्ही हा पण ब्लॉग बघा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मग नेक्स्ट ब्लॉग पण बघा. हां बोल. आम्ही जस्ट लावलं आहे आंब्याचं झाड आज. तर आम्ही आता बनवू 2 वर्षानंतर ब्लॉग जेव्हा आंबे लागेल. अच्छा. ऍक्च्युली डायरेक्ट गृहप्रवेश केलेला आहे घराचा. गृहप्रवेशाच्या दिवशी आम्ही आज वृक्षारोपण झालेलं आहे. आमच्या सोबत रिच लोक आहे. रिचनेस वाले. रिचनेस किल्ला पाठीमागे. आणि इकडे देवगडचा आंबा लावलाय आम्ही. हापूस आंबा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याचं अगले साल इसका आंबा खाएंगे. घे. हे असे लोक फक्त दाखवासाठी ते आम्ही गड्डा खोदला, आम्ही झाड आणलं, आम्ही लावलं. आणि हे असे पॉलिटिशियन बनन हे बाई.
आकू पण आला. हे ते डायरेक्ट आकू आला. डायरेक्ट नको टाकू म्हणलं तर डायरेक्ट वगैरे का आमचे हे शस्त्र नाही म्हणत मम्मी त्याला, काहीतरी वेगळं काय म्हणते रे मध्ये, गार्डनिंग टूल्स वगैरे सगळं अवेलेबल आहे आमच्याकडे. तर आम्ही असा आंब्याचं झाड लावलं, सगळं करून आता आम्ही हा ब्लॉग इकडेच एंड करतो आहे. बाय.